हॅलो फ्रेंड्स, सान्वी सागर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. रिसेंटलीच आपली तलाठी भरतीची एक्झाम पार पाडली होती. 14 तारीख ही लास्ट डेट होती आणि आपण सगळेच वेटिंग होतो. कशासाठी? तर त्याच्या रिझल्टसाठी. पण सध्या रिस्पॉन्स शीट अवेलेबल झालेली आहे. काय रिस्पॉन्स शीट कालच अवेलेबल झालेली आहे आणि मला माहिती आहे सगळे तुम्ही उत्सुक आणि आतुर आहात, की त्यातले काय क्वेश्चन राईट आहेत, माझे किती राईट आलेले होते, ॲक्चुअली काही आयोगाकडून चुकलेले आहेत का, ज्याच्यासाठी आपण विचारू शकतो. तर आता सध्या मी पाहणार आहे इंग्लिशचं आपण घेणार आहोत रिस्पॉन्स शीटमधलं कालच्या आलेल्या. तर मी तुम्हाला सगळ्यांना क्लिअरली सांगतो की आपण कोणती पाहत आहोत. माझ्याकडे एक अवेलेबल झालेली आहे एका स्टुडंटकडून 14 तारखेची थर्ड शिफ्ट. सो होपफुली जर तुमची ती 14 तारखेची थर्ड शिफ्ट आहे तर नक्की पहा, आणि जर नसेल ना तरी इंग्लिश पेपर कसा मी सोडवला असता, त्यासाठी अप्रोच काय असता हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. कारण खूप सुंदर सुंदर क्वेश्चन मी पाहिलेले आहेत. आता तुम्ही जर मला विचाराल हे क्वेश्चन पाहून सर की कसा आलेला होता एक्झॅक्ट, आता मला ही रिस्पॉन्स शीट पाहिल्यामुळे कळू शकतं की कोणत्या लेवलचा पेपर आलेला होता. तर मी नक्की सांगेन इझी टू मॉडरेट होता, म्हणजे सोप्या पद्धतीचा पेपर होता, एकदम काय हार्ड नव्हता. तर चला मग आपण पाहूया पहिल्या क्वेश्चन पासून, आणि मग तुम्हालाही लक्षात येईल की किती क्वेश्चन्स ॲक्च्युली राईट आहेत ते. तर पहिलंच काय दिलेलं आहे, आपल्याला फिलर भरायचं आहे. इट वॉज वॉर्म सो आय डॅश डॅश ऑफ माय कोट. सो त्यांनी सांगितलेलं आहे, एक गोष्ट ना भूतकाळाबद्दल सांगितली गेलेली आहे. इट वॉज वॉर्म सो त्यामुळे आय ऑफ, ऑफ म्हणजे काढलं, हा ओ डबल एफ आहे. ऑफ म्हणजे काढलं. माय कोट म्हणजे काय म्हणतोय, मी माझा कोट काढला. त्यांनी काय केलंय, कोट काढलाय. कसं, कशामुळे काढलाय, त्यांनी कोणत्या तरी गोष्टीमुळे काढलेलं आहे, म्हणजे एकमेकावर डिपेंड आहे गोष्ट. इट वॉज वॉर्म, काल किंवा ते गरम होतं, तेव्हा गरम होतं. सो माझा कोट काढला. कोट काढला, काढला. सो टेक तर होणार नाहीये, प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. टेकन थर्ड फॉर्म येणार आहे, नको आहे. ऍक्च्युली टेक टूक टोकन. त्याच्यानंतर टेकिंग तुमचा कंटिन्युअस टेन्स आहे का, हा कंटिन्युअस टेन्स बिलकुल नाहीये. सो इथे सरळ काय येणार, इट वॉज वॉर्म सो आय टूक ऑफ माय कोट. तुम्हाला कळालं का, मी तुम्हाला इथे ना अप्रोच दाखवायचा प्रयत्न करतोय. कारण सगळ्यांनाच अँसर शीट आल्यावर आता तुम्ही पाहू शकता याचं फर्स्ट सेकंडचं ऑप्शन काय आहे. तर फर्स्ट ऑप्शन हा राईट आहे, पण राईट तो कसा आला, हा अप्रोच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. समजून घेऊया. दिस हाऊस इज दॅन दॅट वन. दॅन दॅट वन तुम्हाला काय कळतं, ह्याच्यात डिग्री करते, डिग्री. सो इथं कम्पॅरेटिव्ह डिग्री आलेली आहे. दिस हाऊस इज, हे हाऊस, दॅन दॅट वन त्या हाऊसपेक्षा, हे हाऊस त्या हाऊसपेक्षा काय बिग आहे. बी बिगर आहे. बी बिगर येणार का, पॅसिव्ह वगैरे तुम्हाला कोणाला करायचंय का, बिगेस्ट येणार का, सुपरलेटिव्ह डिग्री येणार का, नाही. तर इथे खूप सोप्या पद्धतीने मी जसं की तुम्हाला पहिल्या क्षणात बोललो, मी जसा की हा पेपर हातात घेतला माझ्या लक्षात आलं हा इझी आहे, इझी टू मॉडरेट. डिफिकल्ट लेवल नाहीच आहे पेपरची. सो तुम्हाला कोणाला जर डिफिकल्ट वाटला असेल पेपर, तर तुम्ही तो शिफ्टचा पेपर मला सांगा, कोणत्या शिफ्टचा पेपर डिफिकल्ट होता, कारण ज्या शिफ्टचा तरी मला पेपर डिफिकल्ट नाही वाटलेला. होपफुली तुम्हाला लक्षात आले. दिस हाऊस इज बिगर दॅन, कारण आपण कम्पेअर करतो. सो बिग तर येणार नाही, बिगर येणार, बिगर दॅन दॅट वन. आपण पटापट घेऊया, कारण आपल्याला खूप सारे शिफ्टचे क्वेश्चन पेपर बघायचे आहेत. तर पुढचा बघूया. पुढचं काय म्हणत आहे, पुढच्यामध्ये म्हणत आहे की ॲलन इज ब्युटिफुल. आता गंमत काय आहे माहिती आहे का, इथे ना ही एकच दिलेलं आहे. मला एक पॉईंट पडला की जर स्टुडंटला त्यांनी ही 2 वेळा दिलं असतं, आता इजंट शी आणि इजंट ही दिलं असतं, तर मे बी चान्सेस होते थोडंसं कन्फ्युजन होण्याचे. कसं, तुम्ही म्हणाल कन्फ्युजन नाही आहे, आहे नो, हे खूप सोप्या पद्धतीचं आहे, पण स्टील सांगतो. इमॅजिन करा, इमॅजिनरी गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. ॲलन हे तर आपलं इंडियन नाव नाही आहे, किंवा मराठी नाव किंवा हिंदी नाव नाही आहे. हे ख्रिश्चन नाव आहे. त्यात काय आहे माहिती आहे, तुम्हाला 100% नाही माहिती आहे हे मुलाचं की मुलीचं आहे, पण तरीही काहींना ज्यांना बेसिक इंग्लिश माहिती आहे त्यांनी आयडेंटिफाय केलं असं हे मुलाचं आहे की मुलीचं. आपण कोणत्या गोष्टीबद्दल मी बोलतोय मित्र हो, जर इथं इजंट ऐवजी इजंट शी ऐवजी इजंट ही आलं असतं, इजंट ही आलं असतं, त्याबद्दल बोलतोय आपण. ओके, परत एकदा. ॲलन हे मुलाचं आहे की मुलीचं कसं ओळखलं असतं. सो ब्युटिफुल, तुम्हाला माहिती आहे बेसिक ग्रामरमध्ये ब्युटिफुल ही कधीच आपण मुलासाठी नाही घेत, मुलासाठी आपण हँडसम वगैरे घेतो. सो त्यामुळे जेव्हा हे ब्युटिफुल आलं तेव्हाच आपल्याला ओळखण्यात आलं की इथे तुम्हाला शी बद्दलच आहे. सो जरी सेम, हा सेम इजंट शी ऐवजी थर्ड ऑप्शन इजंट ही असता तरी तो नक्की नसता आला. सो फक्त आता येऊया मेन गोष्टीवर. हा होता क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन. क्वेश्चन टॅग मध्ये काय आहे, ॲलन इज ब्युटिफुल एक वाक्य दिलेलं आहे आणि क्वेश्चन करतं नाही का.
ॲलन खूपसुरत आहे नाही का? ॲलन खूप सुंदर आहे नाही का? क्वेश्चन टॅग मध्ये काय असतं, जे विधान दिलेलं असतं त्याला क्वेश्चन करतात. सो सो तुमच्याकडे इज दिलेला आहे ना, तोच त्याला आपण फक्त नकार लावतो. सो तुमच्या लक्षात आलं? काय होणार होतं, ॲलन वगैरे काही येणार नव्हतं. इज ऐवजी आता आरंट वगैरे होणार होतं का? नाही. इज जर तुमचं प्लुरल फॉर्म नाही आहे तर उगाच तुम्ही त्याला बनवायलाही जाणार नाही. तुमच्याकडे वेगळा तुम्ही शोधणारच नाहीये वर्ब काय आहे तो. तुमच्याकडे एकच वर्ब असणार आहे, इज, आणि त्याला नकार लावला. आणि ॲलन, ॲलन जसं आपण मगाशी डिस्कस केलं ही असतं तर ते ब्युटिफुल असल्यामुळे ते महिलेसाठीच आहे हे तुमच्या लक्षात आलं. जो शी लागणार होतं. खूप सोप्या पद्धतीने हेही होतं. मित्रो, खूप सोपा पेपर होता. मी डिस्कस केला त्याप्रमाणे थोडासा डिफिकल्ट मध्ये एखादा डिफिकल्ट किंवा हार्ड क्वेश्चन मिळेल, पण तो पण टॅकल कसा करायचा मी नक्की सांगेन. तुम्ही कंटिन्यू राहा बरोबर. आपण पटापट हा संपवणार आहोत. सो आय हॅव, आपण पुढच्या क्वेश्चनला येतोय. आय हॅव इन्व्हायटेड देम बट आय डोंट थिंक दे विल केम. सो इथे काय म्हटलेलं आहे ऍक्च्युली ना, हे वाचल्या वाचल्या मला कळलंय काय म्हटलेलं आहे. सो मला इथे परत क्वेश्चन काय आहे समजून घ्यायची गरज नाहीये, पण ठीक आहे, आपण विद्यार्थी मित्रांनो समजून घेऊया. इथे काय दिलंय, सिलेक्ट द वर्ड और फ्रेज दॅट नीड्स टू बी चेंज टू मेक द सेंटेन्स करेक्ट. सम सेंटेन्सेस कंटेन नो एरर्स ॲट ऑल. सो जर नो एरर्स असेल तर ठीक आहे, पण इथे नो एरर म्हणून ऑप्शन दिलाय का? नाही. सो तिथे एरर शुअर आहे. जर या वाक्यात एरर नसता तर फिफ्थ ऑप्शन देअर माइट बी की नो एरर म्हणून ऑप्शन लिहिला असता. कसं, इथं ऑप्शनच असता नो एरर. सो आता आपण महत्वाचं समजूया. हे झालं नो एरर, पण आता तो ऑप्शन नाहीच आहे. आता घ्या आपण वाक्य समजूया. आय हॅव इन्व्हायटेड देम. मी, वी, ई म्हणजे काय, हॅव, हॅव हॅज असतं. आयला हॅज लागेल का? आयला हॅज लागणार नाही. हॅज लागणार नाही. सो तिथे काय येणार, आय हॅव इन्व्हायटेड देम बट, पण आय डोंट थिंक दे विल कम. मी त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. केलं होतं का? नाही. प्रेझेंट टेन्सची, परफेक्ट प्रेझेंट टेन्सची गोष्ट आहे. आय हॅव इन्व्हायटेड देम, किंवा तुम्ही आय हॅड इन्व्हायटेड देम पण करू शकता. परफेक्ट टेन्स, ओके, पाच परफेक्ट टेन्स. आय हॅड इन्व्हायटेड देम बट, परंतु आपण काय परंतु लावतोय की किंतु परंतु काय करतोय, आय डोंट थिंक, मला असं वाटत नाहीये. दे विल, फ्युचर मध्ये दे विल. मग तुम्हालाही माहित आहे फ्युचर मध्ये केम येईल का? केम हा पास्ट टेन्सची गोष्ट आहे. केम हा पास्ट टेन्स साठी आहे. मग प्रेझेंट साठी काय येणार, कम येणार. मग आपल्याला तो कम इथे शोधायचा का? नाही. त्यांनी फक्त काय सांगितलं, एरर वाला तुम्हाला वर्ड शोधायचा. जो एरर आहे केम मध्ये, तिथे होणार आहे कम. काय होणार आहे? कम होणार आहे. तर चला आपण पटकन जाऊया पुढच्या क्वेश्चनवर. तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत कंटिन्यू राहा, तुम्हाला पूर्ण इंग्लिशचं कळणार आहे. पुन्हा एकदा सांगेन, 14 तारखेची थर्ड शिफ्ट आहे. ही माहीत आहे, ही शिफ्ट तुमची वाली नव्हती. खूप लोकांची असेल की ही शिफ्ट नव्हती, तरीही तो कंटिन्युएशन ठेवा. का? शिफ्ट तुमची नसली तरी इंग्लिशमधून शिकणं हे तुमच्यासाठी आहे इथेही अवेलेबल. आणि एखाद्याला कोणाला वाटत असेल की सर माझी सुद्धा शिफ्टचं घ्या, त्यात मला कळेल की माझे राईट आहेत की रॉंग, किंवा हे जे रॉंग आले ते का, तर एक काम करा, मी माझा मेल आय डी प्रोव्हाइड करतो इथे आपल्या चॅनलचा. त्याच्यावर तुम्ही तुमची शीट, तुमची PDF मेल करा. मी नक्की तुमची घेईल. ज्याला इंटरेस्ट आहे, मी आय एम ऑलवेज वेलकम फॉर दॅट. सो आपले डोअर ओपन आहे, तुम्ही कधीही आपल्याला सांगू शकता. चला तर आपण पुढच्या क्वेश्चनवर, वेळ आपण नको वाया घालूया. महत्वाच्या फक्त काही अनाउन्समेंट असतील ते मी मध्ये सांगत राहीन. पुढे, डोंट गो आउट इन द हॉट सन, यू विल बर्निंग. आता पण तुमच्या लक्षात येईल, इथेही तुम्हाला एक एरर शोधायचा आहे. नो एरर त्यांनी दिलेलं नाही. आता परत मी लिहित नाही बसणार, ओके, त्यात वेळ जातोय थोडासा. डोंट गो आउट इन द हॉट सन. हॉट सन म्हणजे काय, गरमीमध्ये बाहेर पडू नका. जसंच्या तसं मराठी घ्यायची गरज नाहीये. सो गरमीचे दिवस आहेत, त्याच्यामध्ये बाहेर पडू नका. तर का बाहेर पडलं काय होणार, यू विल बर्न. सो यू विल बर्न होणार, बर्निंग नाही होणार. ING जाणार. कळते तुम्हाला, ING जाणार. यू विल बर्न येणार फक्त. सो त्यामुळे हे उत्तर राईट आहे. आपल्याला बर्न हा शोधायचा नाहीये, कुठे एरर आहे तो शोधायचा आहे. होपफुली तुमच्या लक्षात आलं. चला तर मग पुढच्या क्वेश्चनवर. आणि अजून एक, हा, ज्याची कोणाची ऍक्च्युली ही 14 तारखेची थर्ड शिफ्ट असेल,
ते माझे जर व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी नक्की कळवा तुम्हाला किती मार्क मिळाले आणि त्यातला कोणता तुमचा चुकला. सो त्याच्यातून तुम्हाला अप्रोच कळेल की कुठे आपल्याला रेक्टिफिकेशन गरजेचं आहे आणि कितपत तुम्ही चांगले आहात इंग्लिशमध्ये, की हां बाबा मला पुढचा पेपर नक्की जमेल. चला, रन अराउंड इन सर्कल काय दिलेलं आहे तुम्हाला? इडमर्स दिलेले आहेत, हे घ्या. सो आता इथं मी तुम्हाला ना फक्त तुम्हाला अप्रोच सांगतो कसा करायचा. आता मी जर हा वाचला रन अराउंड इन सर्कल, खूप इडोमर्स आहेत ना, तुम्ही लक्षात नाही ठेवू शकत. तुम्ही काय फक्त तेच घेऊन बसणार का? नाही. मग तुम्ही अप्रोच कसा ठेवणार? इन सर्कल रन. सो कसं आहे, जर सर्कलमध्ये तुम्ही एखाद्या सर्कलमध्ये जर धावताय तर काय होणार? सो हा स्टार्टिंग पॉइंट आहे, तर तुम्ही पुन्हा पुन्हा तिथेच येत राहणार. सो याच्यातून दोन गोष्टी घडू शकतात. एक, सतत तीच गोष्ट रिपीट होणे, किंवा एक नशिबाची गोष्ट असते बघ, मी सगळं केलं, मी ते ते केलं, पण मी शेवटी येऊन सुरुवातीलाच येऊन पोचलो, जिथून स्टार्ट केलं तिथंच येऊन पोचलो, जसं म्हणतो बघा. ते दोन प्रकार येणार. सो तुम्ही थॉट प्रोसेस ठेवली की ह्या दोन प्रकारे काहीतरी असू शकतं. आता ऑप्शन वाचायला घ्यायचे. या रिलेटेड जर ऑप्शन मिळाला तर तो तुमचा उत्तर आहे. सो तुम्हाला सगळे इडोमेन्स पार्ट नसले ना तरी तुम्हाला उत्तर येणार. बघा आता, टू बी फेअर अँड ऑनेस्ट इन युअर डिसिजन, इथं त्या दोन्ही रिलेटेड काय आहे का? घुमून फिरून फिता चालू आणि तीच गोष्ट रिपीट करतो, हे काही आलं का? नाही. टू कीप रनिंग टू सेट अ रेकॉर्ड. टू कीप रनिंग, सर मी सतत धावत आहे आणि एंड रिझल्ट तोच येतोय. सो माइट बी ते उत्तर आलं असतं. पण टू सेट अ रेकॉर्ड, तू कोणत्या तरी कारणासाठी धावतोयस, नाही, मग हे येणार नाही. पुढचं, टू कीप डुईंग ऑर टॉकिंग अबाउट द सेम थिंग. आणि काय, विदाऊट अचिव्हिंग एनिथिंग. का अचीव का नाही होत आहे? मी मगाशीच म्हटलं मित्रांनो, मी तिथंच घुमून फिरून रिपीट येतोय. जर तू रिपीट तिथंच येतोयस म्हणजे तुझ्याकडून काही आउटपुट नाही होत आहे. याचा अर्थ, एखादं असतं बघ, म्हणतो मी खूप स्टडी करतो पण रिझल्ट मिळत नाहीये, पुन्हा मला नव्याने सुरुवात करावी लागते. इट इज सेम लाईक दॅट. सो त्यामुळे उत्तर आलं हे. आता तुम्हाला इडोमेस सोडवायचे कसे कळले? नक्कीच. पुढचे जसे जसे नवीन क्वेश्चन येणार ना, तुम्हाला नवीन नवीन ट्रिक करणार, ती क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायची ती. चला मग आपण पुढच्या क्वेश्चन. होपफुली ज्यांनी हे 7 क्वेश्चन, ज्यांची शिफ्ट नव्हती आणि ते पाहतायत हा व्हिडिओ, त्यांचे 7ही क्वेश्चन राईट असतील. तुम्ही स्वतः स्वतः मनामध्ये सोडवायचे. चला पुढच्या क्वेश्चनवर. सिलेक्ट द वर्ड फ्रॉम द बिलो सेंटेन्स विच हॅज बीन मिसस्पेल्ड. आधी मी ना हे जरा बरोबर वरपर्यंत घेतो. हा, मिसस्पेल केलेला वर्ड शोधायचा आहे. वन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, सॉरी, ऑन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे वी पार्टिसिपेट इन वेरियस कॅम्पेन्स टू स्प्रेड अवेअरनेस अबाउट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. सो एखादा म्हणेल इथं कंपनीज लिहायचं असेल आणि एखादा म्हणेल इथं कॅम्पेन लिहायचं असेल. सो मित्रांनो, दोन्ही सिच्युएशनमध्ये इथं कंपनीजसाठीही ही स्पेलिंग चुकलेली आहे आणि कॅम्पेनसाठी. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, इथं कंपनीज हा प्रश्न नाही येणार आहे. आपण डिस्कशन करत आहोत ऑन, हे बघा कसं आहे माहिती आहे, मी इथं अप्रोच सांगत आहे, त्यामुळे तुम्ही समजून घ्या, जर मी काही गोष्ट मांडतोय तर त्याला काहीतरी तथ्य असणार आहे. सो तुम्हाला माहित नाही ना तिथं आयोग लिहिताना चुकला आहे की काय, कारण शेवटी कसं आहे, तो आयोग चुकण्यापेक्षा ना हे आपल्या करिअरची गोष्ट आहे. सो पॉइंट ऑफ व्ह्यू समजा. वन ऑन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ला वी पार्टिसिपेट इन वेरियस, आपण वेरियस कॅम्पेनमध्ये पार्टिसिपेट करतो, कंपन्यांमध्ये नाही. सो तो राईट वर्ड कॅम्पेन आहे, पण कॅम्पेनमध्ये सुद्धा जी मिसिंग आहे तिथे, जिचं प्रनाऊन्सिएशनमध्ये येत नाही, जी सायलेंट असतो, पण कॅम्पेन. सो यात कसं आहे माहिती, यात मी वेगळी ट्रिक तर तुम्हाला देऊ शकणार नाही आहे, तुम्हाला थोडंसं वोकॅब माहीत असणं गरजेचं आहे. सो होपफुली हे सुद्धा आन्सर तुमच्या मित्रांचं राईट असणार. सो 7च्या 7 क्वेश्चन तुमचे होपफुली राईट असणार आहेत. तर चला आपण 8व्या क्वेश्चनवर. इथे काय करायचं आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे, सिलेक्ट द appropriate article from the below options to complete the sentence. Mark no article if there is no requirement of article in given sentences. So काय सांगायचंय, बघता क्षणी जर तुम्ही क्वेश्चन नाही वाचला असताच, क्वेश्चनचं डिस्क्रिप्शन वाचलं नसतं ते चाललं असतं. काय म्हणायचंय, आर्टिकल हवं. वाक्य समजूया. द स्टोर इज क्लोज ऑन संडे. द स्टोर इज क्लोज ऑन अ संडे. आता मला वाचता क्षणी समजलं, ऑन संडे हे कधी पण टुगेदर असतं. द क्लोज, द ऑन संडे, ऑन संडे. सो काय आहे, द स्टोर इज क्लोज ऑन संडे. ऑन संडे मध्ये वेगळं आर्टिकल कोणतंही येत नाही. सो इथे तुमचं नो आर्टिकल येणार. द स्टोर इज क्लोज ऑन अ संडे असं जर तुम्हाला खूपदा कोणाकडून ऐकायला जरी मिळालं असेल तरी ते पूर्णपणे चूक आहे.
ऑन हा कधीही वर्डसाठी जोडून येतो, सो त्याच्यामुळे ऑन संडे हेच राईट उत्तर असणार आहे. ह्याचा पुढची अनुभूती तुम्हाला होईल पुढच्याच क्वेश्चनमध्ये. सपोज एखाद्याला हा सोडवता नसता आला तरी तुम्ही कसा सोडवला असतात त्याच प्रश्नपत्रिकेतून ह्याची एक आयडिया आता मी देईन थोड्या वेळात. पुढचाच क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन 9वा असा म्हणत आहे की रीड द फॉलोइंग सेंटेन्स. तर आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग पूर्ण मी वाचत बसत आहे, पुन्हा क्वेश्चन टॅग वर येऊया. सो लेट्स, लेट नाही, लेट्स म्हणजे सगळ्यांनी मिळून. इथं लेट म्हणजे एकाला उद्देशून वाटतं. लेट मी डू समथिंग, लेट हर कम्प्लीट हर एक्झाम, लेट आशिष कम्प्लीट हिज बॉलिंग, लेट विशाल प्ले द क्रिकेट और कम्प्लीट हिज गेम. पण जर आपण सगळे खेळूया, सो गाईज लेट्स डू होमवर्क, लेट्स कम्प्लीट दिस इंग्लिश पेपर. सो तिथं मी तुम्हाला जर उद्देशून सगळ्यांना म्हणतोय ना, तर लेट्स येतं. सो लेट्स येतं याचाच अर्थ काय आहे, बहुपर्यायी, बहुपर्यायी नाही सॉरी, बहुवचन आहे, खूप जणांना मिळून बोललेलं आहे. मग त्यामुळे काय येणार, गो फॉर वॉक, सगळे चला तर वॉकला जाऊया. सो वोंट, नकार तर येणार नाहीये इथे. हॅवंट वी, नकार पुन्हा नाही येणार. सो उत्तर आहे तुमचं हे किंवा हे. जर मगाशी ती ॲलन ब्युटिफुल आहे तर इजंट शी, ॲलन, ॲलन इज, इज हा वर्ब तुम्हाला दिला होता. इथे, इथे तुम्हाला वर्ब अवेलेबल नाहीये, हिडन आहे, म्हणून थोडा वेळ घेतोय मी. सो समजा लेट्स वरून तुमच्या लक्षात आलं जास्त लोक आहेत, सो त्यामुळे विल वी न जाता शाल वी येणार. कळलं? आणि नकार नाही येणार आहे इथे, कारण जाऊया नको का असं नाही. सो त्यामुळे पॉझिटिव्ह आहे तुमचं, लक्षात येते, करेक्ट पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. सो त्यामुळे तो तुमचा नकार नाही येणार. सो याप्रमाणे दोन ऑप्शन तुमचे कट झालेले, फक्त दोन मधून निवडायचे होते आणि त्यात शाल का आला मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. मी बोललो ना, प्रत्येक क्वेश्चन मध्ये एक हिंट तुम्हाला कळणार आहे की काय केलं असतं सपोज तुम्हाला येत नसतं तर. आपण कोणता मिस करतोय का, नाही. 9व्या नंतर 10वा. चला तर मग 10व्या क्वेश्चनवर. 10वा क्वेश्चन काय म्हणतोय, तर इथे तुम्हाला पुन्हा जसं मी तुम्हाला म्हटलेलं 8वा क्वेश्चन रिलेटेड आहे कुठेतरी. सपोज तुम्हाला ऑन संडेच्या मध्ये एखादा आर्टिकल ऍड करावंसं जरी वाटलं असतं, तर तुम्ही जेव्हा 10व्या क्वेश्चनवर आला असता तुम्हाला रिअलाइज झालं असतं की 9व्या क्वेश्चनला काय चेंजेस हवे. जसं की पहा, 8व्या क्वेश्चनला आय विल सी हर ऑन फ्रायडे. इथे बघा दिले विदिन फ्रायडे. विदिन कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, विदिन म्हणजे ना एक लिमिटेशन येतं. विदिन मध्ये स्टार्ट टू एंड पिरियड माहीत असतो. जसं की आर एक्झामिनेशन विल बी completed within 15 days, किंवा माझं लग्नाचं ठरणार आहे विदिन विदिन नेक्स्ट इयर, किंवा या वर्षापासून पुढच्या वर्षापर्यंत. तर सगळ्यात भारी कसं सांगू, सो आता हे वर्ल्ड कप येत आहे ते विदिन 15 डेज मध्ये होणार आहे. सो या पद्धतीने, किंवा आपण म्हणतो बघ 12वीच्या एक्झाम आहेत, तर कधी स्टार्ट होतील, विदिन नेक्स्ट वीक, म्हणजे पुढच्या एका वीक मध्ये, म्हणजे म्हणजे कसं सांगू शकतो, मंडे टू फ्रायडेच्या दरम्यान कधीही होईल. सो कळलं तुम्हाला विदिनचा अर्थ. सो विदिन इथे येणार आहे का, कारण इथे पर्टिक्युलर एक डे सांगून झालाय फ्रायडे. म्हटलेत का मंडे टू फ्रायडे किंवा ट्युजडे टू फ्रायडे, नाही. सो आरची पण गोष्ट झालेली नाहीये की तुम्ही काय म्हणणार या डेला पण आपण डिस्ट्रीब्यूट करूया आर्स मध्ये, फ्रायडेच्या सकाळपासून फ्रायडेच्या इव्हनिंग पर्यंत. हा मे बी घडेल, पण आर्स कुठे आहे लिहिले पुढे, नाही. सो पुढे इन बघूया, या डेच्या मध्ये इन. सो इन नक्कीच नाही होणार काही, इन नक्कीच नाही होणार. सो घ्या, आय विल सी हर ऑन फ्रायडे. बोललो ना, ऑन नंतर मध्ये काही येत नाही. मग जेव्हा एखाद्या मित्राने माझ्या हा उत्तर लिहिलं असतं ऑन फ्रायडे, तर त्याने ऑटोमॅटिकच, जसं मी तुम्हाला बोललो, 8वा इंटरकनेक्ट असता, हा इंटरकनेक्ट असता. लक्षात आलं. सो तुम्ही जर क्वेश्चनवर लक्ष दिलत ना, तर एका क्वेश्चनवरून दुसऱ्या क्वेश्चनचं उत्तर नक्की मिळतं. तर चला मग आपण वेळ नको करूया, 10वा क्वेश्चन तुम्हाला कळलेलं आहेत. अजून 10 पुढचे क्वेश्चन आहेत जे अजून फास्ट पद्धतीने आपण सोडवणार आहोत. सो आपण येऊया पुढच्या क्वेश्चनवर. टीम सेड आय वॉन्टेड टू इट आईस्क्रीम. टीम काय म्हटलंय इथं बघा, हा क्वेश्चन काय आहे म्हणजे पंक्च्युएशन. पंक्च्युएशन ना खूप सोपा आहे, आणि त्या पंक्च्युएशन मधला सुद्धा हा खूप सोपा प्रकार आहे. कसं सांगतो, एखादा व्यक्ती संबोधत आहे कोणत्या तरी गोष्टीला. बघा मी खूप चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. एखादा व्यक्ती असतो तो संबोधत असतो कोणती तरी गोष्ट. काय संबोधत आहे हे बघा, दोन पार्ट मी स्वतःहून केले. आय वॉन्टेड टू इट आईस्क्रीम.
सो यात काय होणार, हा संबोधक आहे तर तुमचा हे कॉमा आला, त्याने म्हटलेलं आहे, आणि काय म्हटलंय ती खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते कधीही पंक्च्युएशन मध्ये. तो तो पंक्च्युएशन मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जाणार. मी ना ऑप्शनच नसते बघितले याच्यामध्ये, मला जे कळतंय तुमचं बेसिक क्लिअर आहे ना, आणि तो म्हणून झाला की नाही ही गोष्ट, त्यामुळे हा फुल स्टॉप आला. आता ही गोष्ट तुम्ही शोधा या या गोष्टींमध्ये कुठे भेटते. सो अशा पद्धतीने जर सोडवलं ना, तुमचे एरर्स कमी होतात, कारण ना कुठेतरी डाऊटफुल एरर्स तुमच्यासाठी क्रिएट होऊ शकतात आणि मग तुम्हाला प्रश्न पडतो की हा सोडवू की हा. सो गोंधळ होतो. आता इथे आयोगाने तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने दिलं. तुम्हाला त्यांनी असे काही उत्तरं दिले की इथे तुम्हाला एक्सक्लेमेटरी दिलेले आहे आणि क्वेश्चन मार्क दिले, बट ऑब्वियस तुम्हाला माहिती आहे येणार नाही, डबल एक्सक्लेमेटरी येणारच नाही. सो इथं आयोगाने तुम्हाला आयडेंटिफाय करायला दिलं. बोललो बघा मित्र हो, कसा ओळखायचा क्वेश्चन पेपर हा इझी होता की हार्ड होता की मॉडरेट होता, कसं सांगतो. जर आयोग स्वतःहून इच्छित आहे की तुम्ही उत्तरं नक्की शोधा, कसं बघा, हा त्यांनी कॅन्सल केला डबल देऊन. इथे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन मार्क आणि एक्सक्लेमेटरी दिलेला आहे, त्यामुळे हा कॅन्सल झाला. सो तुमच्याकडे फक्त दोन राहिले. आता इथे दोन मध्ये सुद्धा हे येणार नाही, तुम्हालाही माहिती आहे. सो तुमच्याकडे उत्तर दोनच राहिलं, जे मी तुम्हाला आधीच सांगितलं. किंवा तुम्ही असं करू शकता, तुमचं बेसिक क्लिअर आहे तर याच वाक्यात काय घडणार ते ठरवलं आणि ते वाक्य खाली शोधलं. खूप सोपं. चला मग तर मग 12व्या क्वेश्चनवर. 12वा क्वेश्चन अजून सोपा आहे. सो इथे काय म्हटलेलं आहे, सिनॉनिमस हवंय तुम्हाला. सिनॉनिमस म्हणजे समानार्थी शब्द हवा तुम्हाला. सिनॉनिमस अँटोनॉमी. सो सिनॉनिमस काय आहे, जस्टिफाय. सो जस्टिफायचा अर्थ काय होत आहे, जस्टिफाय जस्टिफायचा अर्थ काय होत आहे, तर एखादी गोष्ट तू जस्टिफाय करते, डिफाईन करतेस. सो इथं काय करू शकतो, इथं परत मी हेल्पलेस आहे, तुम्हाला मी हेल्प नाही करू शकत. इथं तुम्हाला वोकॅब माहीत असणं गरजेचं आहे. सो रेफ्यूट नाही होणार, विड्रॉ नाही होणार, डिसअप्रूव्ह नाही होणार, जस्टिफाय. सो जस्टिफाय मध्ये आता तुम्हाला सांगेन काही गोष्टी तुम्हाला vocab प्रमाणे घ्यायच्या. सो आपण पटकन क्लिअर करूया. इथे तरी काही येणार नाहीये. सो इथं कसं असतं, तुम्हाला ते जस्टिफाय म्हणून सुचणार नाही, पण आता मी एक वर्ड बोलतो लगेच तुम्हाला समजेल. जस्टिफिकेशन. जस्टिफिकेशन म्हणजे काय, एखाद्याला रिझनिंग देणं, त्याला रिझन सांगणं, कारण सांगणं, का मी ही गोष्ट केली. सो जस्टिफिकेशन च पार्ट आहे जस्टिफाय. त्यामुळे डिफेंड करतो, तुम्ही रिझनिंग देता याचा अर्थ काय, तुम्ही स्वतःला डिफेंड करता. सो त्यामुळे जस्टिफायचा डिफेंड येणार. सो पुढचा क्वेश्चन आपण 13व्याला जाऊया. काही क्वेश्चन मध्ये मी हेल्प नाही करू शकत, काही ठिकाणी ग्रामरचं येणार, ते मी तुम्हाला सांगणार, त्याचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नकात. सो पुढच्या क्वेश्चनला परत एकदा इथं काय, इथं पुन्हा आर्टिकलची गोष्ट आहे. ही इज मॅन वी वेअर लुकिंग फॉर. ही इज मॅन, तो व्यक्ती आहे. मॅन वी वेअर लुकिंग फॉर, आम्ही ज्याला पाहत होतो. युनिक काय आहे, युनिक आहे. पुढचं मी लिहित बसत नाही का, वेळ नको, महत्वाच्या गोष्टीवर आपण कॉन्सन्ट्रेट करूया. ही इज अ मॅन युनिकपणा दाखवतो, आणि जेव्हा जेव्हा युनिकपणा दाखवतो दी वर्ड नक्की येतो. एखाद्या स्पेसिफिक गोष्टीसाठी दी वर्ड येतो. सो तो स्पेसिफिक व्यक्ती आहे ज्याला आम्ही शोधत होतो. सो अन येणार नाही, तो ती येणार. सो झालं, खूप सोपा होता क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन घेऊया लगेचच. 14व्या क्वेश्चनवर आपण आलेलो आहे. आय हॅव नेव्हर acquired अ टेस्ट फॉर स्पायसी फूड. सो इथे तुम्हाला काय करायचं होतं, करेक्टली स्पेल वर्ड बघायचा होता. आता इथे बघा, मी आय हॅव का बोललो, जसं मी सांगितलं आय एम हॅज येणार नाही. हॅड जरी घेतला तरी झाले. हा बघा पूर्ण काळ आहे. सो भूतकाळ भविष्यकाळ मॅटर नाही करत आहे. इथं हॅव लागल्यामुळे ईडी लागला. जर तुमच्याकडे इथं फिलर असता तर तुम्ही तो ईडी वालाच ठेवला. सो एक्वायर्ड. तर इथं फक्त तुम्हाला स्पेलिंग एरर ओळखायचे. याच्यात पुन्हा एकदा सांगेन vocab ची गरज आहे. तर उत्तर तुमचं राईट चौथा आहे. काय येणार आहे, ACQUIRED. तर चला मग पुढच्या क्वेश्चनवर. सो 15वा क्वेश्चन काय म्हणतो मित्र हो, इथे काय करायचं, परत आयडमो. तुम्हाला मी अर्थ मगाशीच सांगून दिलेला आहे, सॉरी हा, पण मगाशीच सांगितलेलं आहे. इडम वाचलं ना की त्याच्यात समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, त्या इडमचा अर्थ कोणकोणत्या पद्धतीने लागेल, मगच ऑप्शन वाचायला जायचे. सो चला तुम्ही ट्राय करा. चला काय लिहिलंय, लिव्ह नो स्टोन अनटर्न. सो इथं विद्यार्थी वाक्य काय म्हणेल हो मराठीमध्ये, लिव्ह नो स्टोन अनटर्न, नो अनटर्न. अनटर्न केल्याशिवाय नाही सोडलं कोणत्या स्टोनला, म्हणजे कोणताच दगड किंवा खडक पलटल्याशिवाय नाही सोडला. याचा अर्थ मी प्रत्येक खडक पलटला, पलटून पाहिला. याचा अर्थ काय, तुम्ही जर प्रत्येक
खडक जर एखादी गोष्ट लपलेली शोधायचा प्रयत्न केला आणि ती पलटून पाहिलीत, याचा अर्थ काय होतोय? तुम्ही इच अँड एव्हरी पॉसिबिलिटी ट्राय केलेली आहे. म्हणजे तुम्ही ह्यात दोन दोन अर्थ, तुम्ही पूर्ण तुमचे परिश्रम लावलेले आहेत, मी शेवटपर्यंत ट्राय केलेलं आहे, मी हार नाही मानलेली, असे वेगवेगळे प्रकार होतात. आता येऊया आपण महत्वाच्या गोष्टीवर. पॉसिबिलिटी सगळ्या ट्राय करून झाल्यात. ओके, आता इथं त्याचा मेन अर्थ शोधायचा प्रयत्न. बिंग इग्नोर्ड, इग्नोर्ड नाही, उलट तर बिंग इग्नोर्ड म्हणजे तुम्हाला इग्नोर केलं जाते, हे तर होऊच शकत नाही. आणि इग्नोर्ड केलं असतं, इग्नोर समथिंग इग्नोर्ड असं असतं तर नाही, आपण इग्नोर का केलं, आम्ही तर उलट फोकस केलं, आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं. पुढे, टू बी एव्हरीथिंग पॉसिबल, टू डू एव्हरीथिंग पॉसिबल टू फाइंड समथिंग सॉरी समथिंग टू सॉल्व अ प्रॉब्लेम ऑर टू सॉल्व अ प्रॉब्लेम. असं म्हणतायत एव्हरी पॉसिबल गोष्ट केलेली आहे. सो हे एक्झॅक्ट मॅच झालेलं आहे तुम्हाला. सो लक्षात आलं, इडोमो सोडवण्याचा खूप सोपा पद्धत आहे त्याचा अर्थ समजून घेणं. मग तुम्हाला सगळ्या इडोमो पाठ करत बसायची गरज नाही मित्र हो. तिथला वेळ तुमचा वाचणार, तो तुम्ही पुन्हा जीए किंवा तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीवर लावा. परत एक सिनॉनिमस मी बोललो यात, वोकॅब, आय कांट हेल्प यू. सो कंप्लिएंट, कंप्लिएंटचा अर्थ काय होतो? तो कंप्लिएंटचा अर्थ होतो की आदेशानुसार वगैरे वगैरे. सो ओबिडियंट इथं पुन्हा तेच आहे, आदेश मानणं, आदेशानुसार, आदेश देणं नाही हा, आदेशानुसार म्हणजे आदेश मानून केलेली गोष्ट, आणि ओबिडियंट म्हणजे आदेश मानणं, तुम्हालाही माहिती आहे. सो हे खूप सोपं होतं. आपण 17व्या क्वेश्चनवर जाऊया. 17वा क्वेश्चन काय म्हणतो? सो इथं काय केलेलं आहे, ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. घ्या चला पटकन. पीपल नेव्हर इन्व्हाइट मी टू पार्टीज. पीपल मला नेव्हर इन्व्हाइट मी टू पार्टी, मला कधीच इन्व्हाइट करत नाहीत पार्टीला. आय लव्ह टू गो, इथं तुझा चॉईस कुठे विचारलाय मित्र? आय लव्ह टू गो, तुला आवडतं न आवडतं डझंट मॅटर. का तर तुझ्या सराउंडिंगचे पीपल, तुझे फ्रेंड सर्कल असू दे, तुमचे रिलेटिव्ह असू दे, ते तुला पार्टीला बोलवत नाहीत. सो वेदर यू आर लाइकिंग और नाही, तुझं लाईक डिसलाईक इथे विचारला नाही, सो हे उत्तर चुकीचं. आय हॅव बीन इन्व्हायटेड, तुला इन्व्हाइट केलंय का मित्राला? नेव्हर सांगितलं यार, मग का तू अज्युम करतोयस इन्व्हाइट केलेलं आहे? मी गमतीत घेतोय हा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. पुढे, आय एम नेव्हर इन्व्हायटेड टू पार्टीज. आता तू म्हणशील सर तिथं तर तुमचा विचारलेलं नाही ओपिनियन, तर इथेही ओपिनियन नाही विचारला. पण तुम्ही लक्षात घ्या, तू कोणाला इन्व्हाइट करतोयस का इथं नाही आहे, हे पॅसिव्हचं वाक्य आहे. आय एम नेव्हर इन्व्हायटेड, ला कधी पास्ट टेन्स लागलाय मित्रांनो, आणि जर ला पास्ट टेन्स लागतो तर पॅसिव्ह वाक्य आहे. मला इन्व्हाइट नाही केलेलं कधीच पार्टीमध्ये. आता पीपल स्पेसिफिकली घ्यायची गरज नाही, मला कोणीच इन्व्हाइट नाही केलं ना. इथं स्पेसिफिकली श्याम, लता, सुरेश, महेश कोण दिलंय का? नाही. सो त्यामुळे तुम्हाला तो पीपल नाही आला यासाठी अडून बसायची गरज नाहीये. आय एम नेव्हर इन्व्हायटेड टू पार्टीज, मला कधीच बोलवलं जात नाही पार्टीला, मग ते कोणीही असू दे ना गाईज. ओके, अंडरस्टँड? पुढे जाऊया लगेच क्वेश्चनला, पुढच्या 18वा क्वेश्चन. 18 क्वेश्चनला येतोय. आय हॅव्हिंग बॉट अ न्यू कार. मला नक्कीच कळलं, मी जेव्हा वाचलं ना तेव्हाच कळलं मला क्वेश्चनरला काय म्हणायचं, त्यांना काय शोधायचं तर तुला एरर शोधायचं. तर एरर कुठे आहे? आय हॅव्हिंग बॉट अ न्यू कार. आता बॉट आलाय, बायचा भूतकाळ आलेला आहे मित्रांनो. मी कार घेतली विकत. सो हॅव्हिंग होणार का? दोन प्रकारे होईल. त्यांनी जर सांगितलं असतं ना एरर नाही शोधायचा, तर हा ना तुम्ही ओमिट केला असता, म्हणजे घेतलाच नसता. सो आय बॉट अ न्यू कार, समजा मी नवीन कार घेतली, साधा भूतकाळ, यस तुम्ही नक्की घेतली. पण आता इथं हॅव आहे तर नुसता बॉट घेणार नाही, तुम्हाला काढून तर टाकता येत नाहीये. सो इथं काय होणार माहिती आहे, जर त्यांनी वेगळ्या पद्धतीने, इथं तर तुम्हाला वर्ड ओळखायचा होता हॅव्हिंग, तुम्ही हा ओळखलात, राईट, संपलं. पण त्यांनी जर तो रेक्टिफिकेशन वाला वर्ड टाकला असता तर हॅव्हिंगचा कोणता फॉर्म आला असता, तर तो समजून घ्या. आय हॅव बॉट अ न्यू कार, हॅव्हिंग काय येणार ना, आय हॅव. सो तुम्हाला परफेक्ट टेन्स लावला किंवा आय हॅड बॉट अ न्यू कार, कळलं का? अशा पद्धतीने जाणार. चला पुढे जाऊया. 19वा क्वेश्चन. 19वा क्वेश्चन काय म्हणतो? परत तुम्हाला इथे ब्लँक फिल करायचे प्रेपोजिशनने. प्रेपोजिशन काय येणार? कॅस्पर वॉज बॉर्न इन 2000. हे जरा सगळ्यांना फॅमिलियर आहे, आपण सतत मराठीमध्ये सुद्धा खूपदा वापरतो. सो इन कोणती इयर सांगते, कोणत्या वर्षामध्ये जन्माला आला, कारण ते वर्ष पूर्ण असतं, त्याच्यामध्ये 365 डेज असतात, राईट. सो इन येणार. पुढे पुढचा क्वेश्चन.
आणि होपफुली आता हा 20वा क्वेश्चन घेतो. जेवढ्यांनी पाहिलं होपफुली तुमच्या सगळ्यांचे ना ऑलमोस्ट क्वेश्चन 19 राईट तर शुअर हवे. एखादा तुमचा सिनोनिमस चुकला, चल 2 सिनोनिमस जरी चुकले ना, 18 क्वेश्चन तर मित्र हो तुमचे राईट पाहिजेत. आणि जो या शिफ्ट ज्याने दिलेली आहे ना, त्याला तर त्याचे स्कोर त्याने माहित आहे त्यांनी काय अटेम्प्ट केले ते प्लीज मला कळवा. आणि तुम्हाला कोणालाही दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला वाटत असेल की सर माझा पेपर डिस्कस केला पाहिजे, ह्या पेपरमध्ये असं असं एरर होता, प्लीज मला मेल करा, मी नक्की पेपर डिस्कस करेन. तर चला पुढच्या क्वेश्चनवर. द बेड वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल, आय हॅडंट स्लीप व्हेरी वेल. सो इथं तुम्हाला ना एरर शोधायचा आहे पुन्हा एकदा. द बेड वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल होता, आता आहे का नाही, होता. कसा होता, अनकम्फर्टेबल. अनकम्फर्टेबल बेड होता म्हणजे झोपू शकलो नाही. आय हॅडंट स्लीप, हॅड आलाय, हॅडंट आलाय. मी नाही झोपू शकलो. हॅडंट हा परफेक्ट पास्ट टेन्स आहे म्हणजे स्लीपचा तुमचा अर्थ चेंज होणार, स्लीप ऐवजी स्लेप्ट येणार. सो स्लेप आहे का, नाही आहे. सो इथं चुकलेलं आहे. किंवा त्यांनी काय सांगितलेलं आहे, इथं स्लीप चेंज नाही करायचा, स्लीपचं नाही आहे इथं एरर तुम्हाला शोधायला. एक तर स्लीपचं स्लेप झालं असतं, किंवा आता त्यांनी काय केलंय, मग स्लीप नाही चेंज करू शकत तुम्ही, स्लीप चेंज करू शकत नाही, मग हॅडलाच चेंज करा. कळलं. आय डिडंट स्लीप व्हेरी वेल. डिडंट टाकलं की डिड हा सिम्पल पास्ट टेन्सचा वर्ब असल्यामुळे याला परत स्लीपचं फॉर्म चेंज करायची गरज नाही. कळलं. सो इथं डिडंट स्लीप व्हेरी वेल येणार. चला तर मग मित्र पुढच्या क्वेश्चनला, किती सोपं आहे. आता 21वा घेऊया. दे लिव्ह इन अ हाऊस. ब्युटिफुली हाऊस नाही, हे चुकीचंच आहे. मोस्ट ब्युटिफुल हाऊस. एखादं हाऊस, तुझं हाऊस मोस्ट ब्युटिफुल होतं किंवा आहे ते ठीक आहे, पण ते राहत आहेत मोस्ट ब्युटिफुल हाऊस नाही येणार. दे लिव्ह इन अ ब्युटिफुल आणि अगली हाऊस मे बी चान्सेस आहेत, पण आपण जनरली अगली हाऊस मध्ये राहतो नाही बोलत. सो तुमचं उत्तर राईट आहे, दे लिव्ह इन अ ब्युटिफुल हाऊस. सो पुढचा क्वेश्चन. लगेच आपला आता पेपर संपतच आलेला आहे. होप तुम्हाला कळलेलं असणार आहे. किती वेळ मी या व्हिडिओ पाहण्यात घालवला पेक्षा मी किती वेळ हा व्हिडिओ पाहण्यात इन्व्हेस्ट केला, दॅट मॅटर्स. ज्याने हा व्हिडिओ पाहण्यात वेळ घालवला ते वेळ घालवत बसा, आणि ज्याने इन्व्हेस्ट केला, कारण इन्व्हेस्ट आपण पैसे कधीही वेस्ट नाही करत, इन्व्हेस्ट करतो. कारण एखादी गोष्ट त्याच्या थ्रू घेतो परचेस करून, तर ती मोस्ट व्हॅल्युएबल गोष्ट असेल आणि त्याच्यातून तुम्हाला फायदा होतो तर ती इन्व्हेस्टमेंट असते. सो होपफुली हा व्हिडिओ तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सारखा असणार आहे. तर समजून घ्या. 22वा क्वेश्चन. अपीअरन्सेस कॅन बी डिसेप्टिव्ह. अपीअरन्सेस कॅन बी डिसेप्टिव्ह. परत आपल्याला तुम्हाला मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द प्रोवर्ब सांगायची आहे, डोमस प्रमाणेच. सो काय येणार. अपीअरन्सेस म्हणजे तुमचा प्रत्येक ठिकाणी, सॉरी हा, अपीअरन्सेस म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही अवेलेबल होता, तुम्ही दिसता, म्हणजे शोज मध्ये किती ठिकाणी तो अपियर झाला. आपण म्हणतो ना, विराट कोहली अपियर इन 18 टेस्ट मॅच आउट ऑफ 22 इन लास्ट 2 इयर्स. म्हणजे लास्टच्या 2 वर्षामध्ये 20 टेस्ट मॅचेस ज्या खेळल्या गेल्या त्याच्यामध्ये विराट कोहली 18 वेळा अपियर झाला, म्हणजे होता, दिसला. अशा प्रमाणे अपीअरन्सेस कॅन बी डिसेप्टिव्ह. सो डिसेप्टिव्हचा अर्थ तुम्हाला समजणं थोडंसं गरजेचं आहे. तर डिसेप्टिव्हचा अर्थ काय होतो, एकतर होतो फसवणं होतं, फसवा होतो, किंवा भ्रमक होतं. भ्रमक म्हणजे काय, इल्युजन पैदा करणं, किंवा एखादा मॅनिप्युलेट करतो तुम्हाला, असंही होतं फसवणं, म्हणजे मॅनिप्युलेट करणं की ही गोष्ट समजून घेण्यासाठी. सो अपीअरन्सेस कॅन बी डिसेप्टिव्ह म्हणजे म्हणजे इन शॉर्ट. खूप झालं माझं बोलणं, खूप मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. साध्या पद्धतीने सांगू का मित्रांनो, दिसतं तसं नसतं असं म्हणून जग फसतं ह्या म्हणीत जाऊ नका, पण दिसतं तसं नसतं हे आहे इथे. मग काय येणार, आता तुम्हाला अर्थ कळला, मग आता तुम्ही समजायचा प्रयत्न करा. समथिंग कॅन बी एक्झॅक्टली ॲज इट सेम्स ऑर अपियर्स. जसं दिसतं तसं एक्झॅक्टली असतं नाही, हे तर अपोजिट झालं जे आपल्याला पाहिजे त्याच्या. टू इग्नोर द प्रॉब्लेम्स, संबंधच येत नाहीये इथे. समथिंग कॅन बी व्हेरी डिफरंट फ्रॉम हाव इट सेम्स ऑर अपियर्स. जे जसं दिसतं किंवा आपल्याला जसं भासतं तसं ते नसतं, ते पूर्णपणे डिफरंट असतं. जसं दिसतं तसं नसतं. मी तुम्हाला मगाशीच बोललो. चला तर मग 23व्या क्वेश्चनवर. 23वा क्वेश्चन काय म्हणतो मित्रांनो, 23वा क्वेश्चन असा म्हणत आहे, सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन फ्रॉम द. ओके, पंक्च्युएशन घ्यायचंय. जसं मी बोललो हा खूप कॉमन प्रकार आहे पंक्च्युएशनचा, मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मी पुन्हा करायला जात आहे. होपफुली तोपर्यंत तुमच्या लक्षात आलेला आहे. एखादा व्यक्ती कोणतं तरी भाष्य सांगत आहे, ते भाष्य तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये येणार असतं, आणि ते भाष्य कंप्लीट झाल्यावर पूर्णविराम येणार असतो, आणि हा काय म्हणत आहे तिथं कॉमा येणार असतो. सो ॲडम सेड, ॲडमने सांगितलं, सॉरी हा माझा कॉमा आहे. ॲडम सेड
काय डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आय एन्जॉय वॉकिंग आउटसाइड, मला बाहेर फिरायला खूप आवडते. तर तुम्हाला कळलं उत्तर काय आहे ते. तर चला मग 24व्या क्वेश्चन. 24 परत सिनॉनिमस सांगतो, परत तुमची वोकॅब टेस्ट होतीये. एम्ब्रेस, एम्ब्रेस, एम्ब्रेस काय आहे? तर एम्ब्रेस मध्ये काय असतं, एक मिठी मारणं होतं. ते इथं येणार का? इथं नाही येत आहे बघा. रिजेक्ट, एक्सक्लूड, प्रिव्हेंट, इन्क्लूड. सो इन्क्लूड हा एक त्याचा समानार्थी अर्थ आहे. कशा पद्धतीने? तर इथे मिठी मारणं एक अर्थ झाला आणि कवटाळणे झाला, एकत्रित घेणे किंवा समाविष्ट करून घेणे हा एक त्याचा अजून एक अर्थ होतो. आणि इन्क्लूड म्हणजे समाविष्ट करून घेणे, त्यामुळे तुमचं इन्क्लूड उत्तर आहे. चला, आणि हा आता लास्ट आहे इंग्लिशचा क्वेश्चन, ज्यासाठी आपण वाट पाहत होतो. द मेड क्लीन्स दीज रूम्स डेली. सो हे काय करायचं आहे, चेंज द फॉलोइंग ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह करा मग पॅसिव्ह मध्ये. सो लक्षात येऊ, हा तर खूपच सोपा होता, हा तर बघता क्षणी सोडवायचा होता. कसं सांगा, दीज रूम्स, दीज रूम्स, इथं द मेड संबंध नाहीये, द मेड आणि इथं डेली. सो इथं ना दीज रूम बद्दल कुठंच नाहीये, इथं सरळ बघा ऑप्शन बघा. दीज रूम्स आर क्लीन्स ऐवजी क्लीन्ड, पॅसिव्ह होतोय ना. क्लीन्ड बाय, बाय लागणार म्हणून ईडी फॉर्म आला. क्लीन्ड बाय द मेड डेली, मेड कडून द मेड डेली काय करत आहे, दीज रूम क्लीन करत आहे. झालं पॅसिव्ह, कळलं. सो या सोप्या हा सो हा नवीन कर्मणी प्रयोग आहे, जर तुम्हाला मराठी प्रमाणे सांगायचा प्रयत्न केला तर. सो होपफुली हे 25 क्वेश्चन तुम्हाला नक्कीच कळलेले आहेत. तर तुम्हाला नक्की अप्रोच कळला असेल कसा अटेम्प्ट करायचा, ज्याने कोणाची हे मोस्ट ऑफ दी क्वेश्चन कसं आहे माहिती आहे तुम्हाला, तुम्हाला शुअर सांगतो. यात ना नाही म्हटलं की 22 to 23 हे शुअर मार्क असले पाहिजे होते माझ्या सांगण्याप्रमाणे, कारण एखादा तुमचा सिनॉनिमस एखादा चुकला असता. इन्क्लूडवाला तर डिफिकल्ट नव्हता. आता तर त्याप्रमाणे तुम्हाला किती मार्क मिळाले या शिफ्टला, पुन्हा एकदा कोणाला शिफ्ट ऐकून घ्यायची का, तर ही 14 तारखेची थर्ड शिफ्ट होती. सेम पेपर ज्यांना होता त्यांना किती मिळाले प्लीज कळवा. किंवा ज्याने कोणी माझ्याबरोबर अप्रोच दाखवायचा प्रयत्न केला की इंग्लिशला मला कसे मिळाले असेल, तर हे 25 क्वेश्चन तुम्हीही सोडवले, इवन दो या शिफ्ट मधले नव्हते तरी तुमच्या. तर त्यात तुम्ही किती मिळवले. आणि तिसरी गोष्ट ते सांगा नक्कीच. पण तुम्हाला जर कोणाला तुमचा क्वेश्चन पेपर समजून घ्यायचा असेल, किंवा एखादा तुम्हाला वाटतंय की सर नाही हा ना चुकीचा दिलेला आहे किंवा आयोगाने चुकलेला आहे आणि हा चेंज केला पाहिजे, त्यासाठी आपल्याला अपील केली पाहिजे, तर तोही मला कळवा. पण तो कसा कळवाल, तुम्ही मेलवर किंवा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल आणि हा नक्कीच एक इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी ठरला असेल. तर त्यासाठी मी खूप आभारी आहे. थँक्यू, थँक्यू फॉर वॉचिंग. आणि असाच व्हिडिओ पाहत राहा, मी नवीन नवीन व्हिडिओ आणत राहीन. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर आवडला असेल ना तर नक्की शेअर करा, लाईक करा, कारण त्याच्यानंतर आमचा प्रतिसाद वाढतो, आमचा रिस्पॉन्स, तुमचा रिस्पॉन्स पाहून आमचं मोटिवेशन वाढतं. आणि असेच आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू ज्याच्यातून तुम्हाला खूप घेण्यासारखं असेल. सो थँक्यू मित्रांनो.